तुम्ही व्ह्यू बघा ना, हा व्ह्यू बघा, भेंडी कसला खतरनाक व्ह्यू आहे. डेंजर एकदम भाई, डेंजरच. पण भाई कोकणातलं या टायमाचं वातावरण एकदम सुंदर झालंय. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. होप सो तुम्हाला आवाज येत असेल चांगला एकदम. थोडा जुगाड करून एकदम माईक बीक लावला आहे आज, जेणेकरून तुम्हाला पावसात पण आवाज येईल. आज पाऊस एकदम छान आहे. आपल्याबरोबर 4 जण आहेत अजून. ते येत आहेत याच्यानी, आपली स्विफ्ट घेऊन येत आहेत. आणि आपण ही आता भावाची ऋषीची R15 घेतली आहे. मस्त पावसात जरा राईड करून येऊया म्हटलं. काय टेन्शन नाही, फुल एन्जॉय करायचं आहे. रघुवीर घाटात जायचा प्लॅन आहे फुल एकदम. हा हा हा, काय मौसम आहे, केवढा जोरात पाऊस पडतोय. भेंडी जाम मजा येते, जाम मजा. गाडी चालवायला पण ही मजा येते, स्पोर्ट्स बाईक. तर आता जस्ट पेट्रोल टाकलेलं आहे गाडीत. मस्त ऑलमोस्ट फुल व्हायला आले गाडी. आणि आता आपण आवासीतून आतमध्ये शिरलो आहे, म्हणजे गुंडेपाट्यातून आतमध्ये शिरलो आहे रघुवीर घाटात जायला. वातावरण तर फुल डेंजर झालं आहे. आणि ही आपली MIDC आहे, त्यामुळे इथं थोडंसं सावकाश जावं लागणार आपल्याला. इधर ऐसे छोटे मोठे काम चलते ही रहते. फुल मस्तपैकी बास बूस्टेड एकदम गाणी लावलेत इयरफोनमध्ये. पाऊस पडतोय आणि फुल राईडची मजा घेते भाई, एकदम जाम मजा येते. थोडं भिजलोय, पण येईपर्यंत माझ्या मते वरती जाईपर्यंत पूर्ण भिजणार आहे मी, असं मला वाटतंय. बाकी सगळेजण कारमध्ये आहेत. कारमध्ये एक सीट जागा खाली होती, बट तरी पण मला बाईकने जायचं होतं. आता जरा वातावरण जरा फील झालं पाहिजे यार, फील करो यार. काय बाईक गाड्या, काय फोर व्हीलर काय वातावरण त्यांना समजत पण नसेल. आतमध्ये AC लावून बसले असतील, पण जस्ट एन्जॉय. बघा ना तुम्ही व्ह्यू बघा ना, हा व्ह्यू बघा, भेंडी कसला खतरनाक व्ह्यू आहे. डेंजर एकदम भाई, डेंजरच. आणि आतमध्ये गाणी लावलेत भाई, खतरनाक एकदम. अजून तरी गार लागत नाही, ते मेन आहे. जर गार लागायला लागलं ना, भिजलो नाही अजून. जर गार लागायला लागलं तर मग काय खरं नाही म्हटलं. हो, वरती पूर्ण धुका आहे वाटतं, पूर्ण धुका आहे. ते बघा वरचे सगळे तुम्हाला दिसत असेल तिकडे वरच्या साईडला, पूर्ण धुका आहे वरती. जाम मजा आहे ना, जाम मजा. हे वातावरण एकदम बेस्ट निवडलेलं आहे आपण, बाकी काय नाही. तुम्ही बघत असाल या गाडी स्टेबिलिटी खूप छान आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित चालते. क्रूज कंट्रोल असतं नाही ना, तर मग कसं लॉंग रूटला पण न्यायला बरी पडली असती, की बाबा लावलं एकदा 70चा की आपला असं असं म्हणजे कमरेचा त्रास गेला असता. ह्या गाडीला क्रूज कंट्रोल हवा होता. त्याला सांगतो लावून घेते, भेटतं काहीतरी बटन वगैरे, मे बी काहीतरी भेटतं त्याच्यानी क्रूज कंट्रोल करता येतं. जबरदस्त आहे पण गाडी. शॉर्ट रूटला वगैरे थोडी कर्विंग जर असतील ना, तर मग भारी आहे गाडी. हा, क्या लग रही है बे, क्या लग रही है गाडी अपनी. नजर नको लागायला भेंडी. तर आता रस्ता थोडा चांगला आला आहे, आपण जरा पळवूया पटकन गाडी, जरा मजा घेऊया आपण राईडची एकदम फुल. ओव्हरटेक मारायला जागा दिला आणि भावान पटकन आपण ओव्हरटेक मारलेला. इथं मध्ये स्पीड ब्रेकर वगैरे आहे, जरा आपल्याला सावकाश घ्यायला लागणार. इथे कुठेतरी स्पीड ब्रेकर आहे असा मला अंदाज आहे. हो काय, आता बघू शकता तुम्ही धुकं बघा कसलं भारी आलं आता. हा फुल एकदम हे आहे इथं, पाणी बघा कसलं भारी वाटतंय. हा. आणि मेन गोष्ट, तुम्ही आलात ना इकडे, घरी सहजासहजी पाठवतात नाहीत रात्रीचे, पण रात्रीचं येणं अवॉइड करा, सांगतोय तुम्हाला. कारण इकडे दरड वगैरे कधी पण कुठल्याही वेळी दरड कोसळते, काय सांगू शकत नाही. पाऊस नसला तरी, बिना पावसाचा पाऊस असला तरी पण, म्हणजे पावसाळा नसला तरी पण दरड कोसळते. त्यामुळे तुम्ही एकदम हे सांभाळून या इथं. आता जर आम्ही वरती मागे एकदा आलो होतो 4 व्हीलर घेऊन, वरती जाताना काहीच नव्हतं, येताना इकडनं पूर्ण दरड कोसळली होती. तेव्हा फक्त पाऊस पण नव्हता, काय नव्हता, पण अचानक दरड कोसळते. त्यामुळे तुम्ही इकडे वरती येताना जरा सांभाळून या.
आणि कुठेही कड्याबिड्यावर जाऊन फोटो काढायला वरती कड्याबिड्यावर जाऊ नका. हा हा, वरती बघू शकता तुम्ही तिकडे त्या साईडला, हे बघा तिकडे कसलं भारी झालं आहे वातावरण. डेंजर ना एकदम. वरती धुकं पण आहे वातावरण, तरी अजून थंडी नाही आहे. म्हणजे थंडी एकदम डेंजर लागते. तुम्हाला माहीत नाही एवढी थंडी लागते ना वरती. महाबळेश्वर वगैरेला कशी थंडी लागते, महाबळेश्वर लोणावळा वगैरे तिकडे वरच्या एकदम हायस्ट पॉईंटला वगैरे आपण गेलो ना महाबळेश्वरच्या वगैरे, तेव्हा कशी थंडी लागते तशी इकडे थंडी लागते. पण आज थंडी थोडी कमी आहे. आणि नाही म्हटलं तरी दुपारचे आता 4, 4:30 किंवा 5 वाजतात, त्या दरम्यान वाजलेले आहेत. म्हणजे संध्याकाळचे 4:30, 5 वगैरे असे वाजले असतील. पण या टायमाचं वातावरण इथलं बघा कसलं भारी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो कोकणात या राव फिरायला. कोकण फिरण्यासारखं खूप आहे कोकणात फिरण्यासारखं. जर नाही म्हटलं तरी 20-25 किलोमीटर नंतर तुम्हाला एक तरी स्पॉट चांगला हा बघायला भेटणार, ही माझी गॅरंटी आहे. 20-25 किलोमीटर, ते पण मी जास्तच बोललो. अरे साधी हिरवळ जरी तुम्ही बघायला घेतलीत ना तुम्ही तर बघा, हा आता इकडे हे भारी आहे. हे बघा त्या साईडला भात शेती वगैरे केलेली आहे. हा हो. लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस. जबरदस्त सूक आहे ना, सूक मनाला. आता मी शायर वगैरे असतो ना तर मस्त शायरी लिहिली असती. या इस मौके पे अच्छी सी एकदम शायरी बनती थी, पर मेरे को आती नहीं है. अगर किसी को आती है तो मेरे को कमेंट में बता दो थोड़ा शायरी वगैरह, तो मैं अगले बार पाठ करके आऊँगा. शायरी थोड़ी सी पाठांतर करके आऊँगा. वैसे भी मेरे को कुछ याद नहीं रहता, फिर भी मैं ट्राई करूँगा शायरी मारने की. वो कैसे तुम कमेंट बॉक्स में थोडासा लिहून ठेवा. हां, इथे थोडा रस्ता पण चांगला आहे, पण तरी पण इथे रस्ता चांगला आहे. पण घाटात वरती चढताना तुम्ही आता याल त्या टायमात तुम्ही सावकाशच या. 40च्या वरती मायामध्ये तरी जाऊच नका. जेवढ्या गाडी तुम्हाला कंट्रोल करता येईल तेवढ्या स्पीडमध्ये द्या बस. बाकी काय नाही भेंडी. बाकी तुम्ही इथे येऊन एन्जॉय करा. एन्जॉय कसलं वातावरण एन्जॉय करा भाई. वातावरण भाई खतरनाक. भिजायचं, धुकं आहे, व्ह्यू आहे खालचा भाई, धबधबे आहेत आपल्याकडे काय नाही आहे भाई. मित्र असले पाहिजेत आणि त्यासोबत. हा इथला रस्ता चांगला आहे. हे बघा ना, जागोजागी धबधबे आहेत, जागोजागी पाणी, जागोजागी पाणी आहे. हो डायरेक्ट रस्त्यावर पडतोय काय? नाही, थोडासा बाहेर पडतोय. नाही सॉरी, थोडासा आतमध्ये पडतोय. नाही तर भारी वाटलं असतं. आहे बघा कसं आहे भाई, कसं आहे आपलं रघुवीर, कसं आहे रघुवीर घाट भाई, खतरनाक एकदम. पब्लिक आले इकडं वरती. कसं आहे बघा, कसं आहे एकदम जबराटकी आहे. मग भाई सना नाना खाना नाना निटा नाना. रस्ता थोडासा खराब आहे म्हणून जरा सावकाश या. बाकी काय विषय नाही, बाकी ओके विषय आहे एकदम. बघा ना तुम्ही कसलं भारी वाटतंय भाई, कसलं भारी वाटतंय. आहे ना, विषय हार्ड आहे ना भाई, विषय हार्ड आहे. वरती त्या व्ह्यू पॉईंटला तुम्हाला जाऊन दाखवतो. इथे खचलं होतं तर त्यांनी आता काम केलं आहे बरंचसं. हा खालचा तर पूर्ण खोपी गाव दिसायचंच बंद झाला, एवढं धुकं आहे रे. हाय जस्ट इमॅजिन गाईज, जस्ट इमॅजिन. हा काय धुकं आहे राव, काय धुकं आहे, खतरनाक एकदम. वाव जबरदस्त. जस्ट लुक ॲट दिस गाईज. काय पाहिजे अजून आयुष्यात? एक चांगली बाईक एन्जॉय करायला, आयुष्य एन्जॉय करायला काय पाहिजे? एक चांगली बाईक आणि अशी राईड मान्सूनमधली खतरनाक. सावधान हा, पण सावधान भावांनो, सावधान एकदम. पण बाईक चेकआउट करा भावाची. आणि ह्या वातावरण कसली वाटते खतरनाक एकदम, कसली जबराट वाटते गाडी भाई. फील आहे गाडीमध्ये, फील आहे. लुक बघा ना हिचे, लुक बघा कसले भारी वाटत आहेत. आणि इकडे धुकं बघा कसं झालं आहे मधीच. जबरदस्त. आता बघूया ते येईपर्यंत आपण थोडं इथं थांबूया आणि मग नंतर आपण जाऊ वरती. अजून एक स्पॉट आहे.
खतरनाक एकदम. हे बघा धुकं बघा, जास्त पुढे जात नाही, थोडं आपल्यामध्ये डिस्टन्स खूप आहे आणि मध्ये इथं भिंत पण आहे, त्यामुळे काय काळजी नाही. हा 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 हा, जबराट जबराट एकदम जबराट. आपली गाडी अजून आली नाही, सावकाश सावकाश येणार, कारण कसे रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे. बट लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस गाईज, खतरनाक गाईज गाईज. अरे आपली गाडी आली आहे तिथून. हा 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 हा, खतरनाक एकदम. आणि इथं आता आलेला आहे आम्ही. हा तुला सांगतो ना, कडक आले फोटो. हा बघा, हा बंड्या फोटोग्राफर. आई शपथ, आई शपथ फोटोग्राफर. भाव आता जरा अरुण फायचा गोल 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 राऊंड मारतोय. आणि हा भांड्याचं शूटर. आणि ह्या साईडला पण सीन खतरनाक झालाय एकदम भाई. विषय हार्ड आहे एकदम, विषय हार्ड आहे एकदम, विषय हार्ड आहे. मग दाखवतो, इथं थोडा स्पेस आहे, तिथनं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, जबराट ना एकदम जबराट. जबराट द रघुवीर घाट. या तुम्ही पण. आणि हा बंड्या आता पोच देताना बघू शकता तुम्ही, फुल एकदम हिरो. आणि हा काय फोटो काढतोय, फोटो बघा ना. मग चेकआउट कीजिए गाइस, फोटो चेकआउट कीजिए. आयसो भारी आलाय फोटो, कडक आलाय फोटो कडक येतात भावा त्या फ्रेमला. बघ ना, सांगतोय काय तुला, आई पद्धतशीर एकदम. आता फोटोशूट चाललाय. हा बघा, मालिकर आहे हे. थांब, हा हा द्या आहे. आणि हा लाल खेकडा. हा बघा, बाजी लावत, जीवाची बाजी लावत. हा बघा लाल खेकडा. हा खेकडा अरे खातोयस काय, तुला पकडून देऊ? जिवंत आहे काय बघू. जिवंत आहे तो. हा काय, बघ हा बघ, हल्ला हा बघ, हल्ला. त्याला ऑफ करू दे, ऑफ करू दे. स्लो मोशन ऑफ.